नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी आणि आता पाहूया आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. चंद्रपूर गडचिरोली महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर न्यूरोसर्जन उपलब्ध नसल्याने आणि 1.5 तास रुग्णवाहिकेतच थांबावे लागल्याचा आरोप समोर आला आहे. नातेवाईकांनी उपचारात विलंब झाल्याचा आरोप करत आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. चंद्रपुरात धक्कादायक चोरीचा पर्दाफाश झाला असून शोरूमचे रक्षण करणारे चोर निघाल्याची बाब उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहरातील नागपूर रोडवरील अंजिकर ऑटोमोबाईल शोरूम मध्ये मोठ्या प्रमाणात कृषी अवजारांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शोरूमचा सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर आणि 2 हेल्पर अशा 4 कर्मचाऱ्यांविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार सेकंड हँड ट्रॅक्टर शोरूम मध्ये विक्रीसाठी आणलेल्या फ्रंट गार्डवरून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शोरूम मधील स्टॉकची तपासणी करण्यात आली असता मोठे छोटे रोटावेटर, ट्रॅक्टर फ्रंट गार्ड, कल्टिवेटर, ऑइल बकेट आणि रोटावेटर ब्लेड बॉक्स असा तब्बल 4,78,000 रुपयांचा माल गायब असल्याचे आढळून आले. चौकशी दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांनी संगनमत करून रात्री गोदामातून आणि काही वेळा दिवसाही टाटा एस वाहनातून माल बाहेर काढून विक्री केल्याचा आरोप आहे. मिळालेली रक्कम आपसात वाटून घेतल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी 4ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. बिबट्याच्या दहशतीने पुन्हा एकदा शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सध्या धान रोवणी सुरू झाली आहे. दरम्यान नागभीड तालुक्यातील जनकापूर परिसरात धान रोवणी वेळीच बिबट्याने शेतमजुरावर थरारक हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास अड्याळ मेंढा शेत शिवारात घडली. जखमी शेतमजुराचे नाव सूर्यभान कन्नाके असून शेतालगतच्या नाल्याकडे गेले असताना झुडपात बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान सूर्यभान यांच्या आरडाओरडीनंतर जवळच धान रोवणी करणारे मजूर घटनास्थळी धावत पोहोचल्याचे पाहताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. जखमी सूर्यभान यांना तातडीने नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तावडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत फटाके फोडून त्याला मानवी वस्तीपासून दूर हाकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान धान रोवणीचा हंगाम सुरू असल्याने शेकडो शेतकरी आणि मजूर रोज शेतात काम करत आहेत. त्यामुळे जनकापूर, अड्याळ मेंढा आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यात मलेरियाने पुन्हा थैमान घातले आहे. एकट्या लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत जुलै महिन्यात तब्बल 250हून अधिक मलेरियाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झालाय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुग्णांवर दिवसरात्र उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संभाजी भोकरे हे स्वतः मलेरिया पॉझिटिव्ह निघाले. मात्र स्वतःच्या आजाराची पर्वा न करता हाताला सलाईन लावून ते रुग्णसेवेत अखंडपणे कार्यरत आहेत. लाहेरी परिसरातील 42 अतिदुर्गम गावांमध्ये नदी नाल्यांमुळे संपर्क तुटतो. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. एकीकडे मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे मर्यादित मनुष्यबळ आणि कठीण परिस्थितीत सुरू असलेली ही आरोग्य सेवा अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. खेदाची बाब म्हणजे राज्याला कोटींचं उत्पादन देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात पावसाळा आला की दरवर्षीच मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढते. विकासाच्या नावाखाली येथील जंगल आणि जमिनीवर सरकारने कोटींच्या उलाढालीचे देशव्यापी उद्योग उभारले असले तरी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच असल्याचे निदर्शनास येत आहे. बातमी आहे भंडारा जिल्ह्यात जागेच्या वादाने पुन्हा हिंसक वळण घेतले असून घराच्या वरणीच्या जागेवरून सुरू झालेला वाद थेट दाम्पत्यावरील जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला. लाखनी तालुक्यातील सिंधीपार मुंडी येथे जुन्या जागेच्या वादातून संतोष बक्षी दिघोरे आणि त्यांच्या पत्नीवर लाकडी काठ्यांनी हल्ला करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीनुसार 25 जुलै रोजी सायंकाळी शत्रुघ्न नामदेव टेंभुर्णे आणि नलिनी शत्रुघ्न टेंभुर्णे यांनी घराची पाल फाडल्याच्या कारणावरून वाद घालत संतोष दिघोरे यांच्या डोक्यावर काठीने वार केला.
यावेळी संतोष यांच्या पत्नीच्या हातावरही काठीने प्रहार करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या मुलांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संतोष दिघोरे यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू आहे. जागेच्या वादातून हिंसाचाराच्या वाढत्या घटना चिंतेचा विषय ठरत असून अशा प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. चंद्रपुरात एका महिलेची तब्बल 25,90,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चंद्रपूर शहरातील पठाणपुरा वार्ड परिसरात राहणाऱ्या वैशाली अनिल खनके यांची एका महिलेने विश्वास संपादन करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. तक्रारीनुसार आरोपी विद्या निमजे हिने फिर्यादीच्या पतीला बरे करण्याचे, घराची दुरुस्ती करून देण्याचे आणि कुटुंबाचे कल्याण होईल असे आमिष दाखवत वेळोवेळी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. यामध्ये बँकेतील धनादेशाद्वारे लाखो रुपये, तब्बल 10 लाखांची मुदत ठेव, घर खरेदीसाठी ठेवलेले आणखी 10 लाख रुपये तसेच सुमारे 65,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आरोपीने स्वतःकडे घेतल्याचा आरोप आहे. जेव्हा कुटुंबियांनी पैशांची मागणी केली तेव्हा आरोपीने पैसे खर्च झाल्याचे सांगत परत देण्यास नकार दिला. अशा प्रकारे एकूण 25,90,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपी विद्या निमजे हिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खंडाईत यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. विश्वासाच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणुकींपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर हे होतं आजचं देववाणीचं बातमीपत्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा देववाणी. तोपर्यंत नमस्कार.